चिन्ह देऊन या मॅडमचा इथे सत्कार केला जातोय। एकदा जोरदार टाळ्या या मॅडमसाठी झाल्या पाहिजेत। आपला खूप मोलातला वेळ काढून या ठिकाणी त्या उपस्थित झाल्या असतील। त्यानंतर दुसरा सत्कार यावेळी आपण पाहतोय नुपुराताई मुळे मॅडम यांचा देखील यशस्वी सन्मान यावेळी केला जातोय। पुणे एकदा विनंती करेन पूजाजी पवार मॅडम आपल्याला विनंती करेन की आपण या मॅडमचा या ठिकाणी सत्कार करायचा असेल। सत्कार मूर्ती आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये त्यांच्या हातून खूप मोलाचं कार्य या स्पर्धेमध्ये केलं गेलं। त्या अतिथी मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय त्यांचा यशस्वी सत्कार यावेळी केला जातोय। या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशस्वी सत्कार केला जातोय। त्यानंतर गुरुप्रसादजी फाटक सर यांचा देखील यशस्वी सन्मान इथे केला जातोय। पुणे एकदा विनंती करेन हा सत्कार करण्यासाठी अनुरागजी दांडेकर सर आपल्याला विनंती करेन आपण या ठिकाणी सत्कार करायचा असेल। गुरुप्रसाद फाटकजी सर यांचा यशस्वी सत्कार या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर सचिनजी गांधी सर यांचा देखील यशस्वी सत्कार यावेळी केला जातोय। पुढे एकदा कमिटीचे मेंबर यांना विनंती करेन निलेशजी आकाडे सर यांना पुन्हा एकदा विनंती करेन सचिन सर यांचा यशस्वी सत्कार या स्पर्धेची एक आठवण म्हणून आपण पाहतोय सन्मान चिन्ह देऊन दिला जातोय। खूप अतिथी मान्यवर आपण पाहतोय अतिथी देव म्हणून ज्याला ओळखलं जातं ते अतिथी देव पाहतोय आपण। त्यानंतर रुपेशजी देसाई सर असतील त्यांचा देखील यशस्वी सत्कार केला जाईल। रुपेशजी देसाई सर यांचा यशस्वी सत्कार केला जातोय। आनंदजी खराड सर यांचा देखील यशस्वी सन्मान यावेळी केला जातोय। या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून एक खंबीर पाठिंबा त्यांच्याकडून पाहायला जे आनंदजी सर यांचा देखील यशस्वी सन्मान यावेळी केला जातोय। पुढील सत्कार मूर्ती असतील प्रथमेश बोडेकर सर यांचा देखील यशस्वी सत्कार केला जातोय। सर पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन आमचा छोटासा सत्कार या ठिकाणी आपण हा सर स्वीकारायचा असेल। त्यानंतर या स्पर्धेसाठी खूप मोलाचं कार्य दादा ढेकणे सर यांच्या हातून करण्यात आलं त्यांचा देखील यशस्वी सत्कार यावेळी केला जातोय। आधारस्तंभ म्हणून ज्या या संपूर्ण स्पर्धेमागे जे उभे राहिले त्यांचा देखील यशस्वी सत्कार यावेळी केला जातोय। एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तीसाठी झाला पाहिजेत। एक खंबीर पाठिंबा या पूर्णपणे मंडळाला दिला त्यांचा यशस्वी सत्कार इथे केला जातोय। त्यानंतर नंदकुमारजी पांचाल सर यांचा देखील यशस्वी सत्कार इथे केला जातोय। सत्कार मूर्ती आपण पाहतोय अतिथी देवभाव म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अतिथी देवभाव आपल्या मुख्य मंचावरती आहेत त्यांचा देखील यशस्वी सत्कार इथे केला जातोय। त्यानंतर या स्पर्धेसाठी खूप मोलाचं कार्य जे पंच पॅनल म्हणून आपल्याला लाभलेत उदयजी कांबळे सर यांचा देखील यशस्वी सन्मान इथे केला जातोय। उदयजी कांबळे सर यांचा देखील यशस्वी सन्मान आपण करताना पाहायला भेटतील। उदय डान्स अकॅडमीचे प्रमुख आहेत त्यांचा यशस्वी सत्कार यावेळी केला जातोय। या स्पर्धेसाठी पंच पॅनल म्हणून जे लाभले असतील त्यानंतर मनवा देसाई मॅडम यांचा देखील यशस्वी सत्कार यावेळी केला जातोय। गुहागर मध्ये उत्कृष्ट धोरण नेतृत्व त्याने केलं होतं त्या मॅडमचा यशस्वी सत्कार यावेळी केला जातोय। आणि मी सत्कार करण्यासाठी विनंती करेन प्रज्ञाताई यांना विनंती करेन या मॅडमचा सत्कार आपण करायचा आहे। अजून एक या स्पर्धेसाठी पंच पॅनल म्हणून जे लाभले त्यांचा आपण यशस्वी सत्कार करतोय। मनवाताई देसाई मॅडम या स्पर्धेसाठी पंच पॅनल म्हणून लाभले त्यांचा यशस्वी सत्कार यावेळी केला जातोय। त्यानंतर अजून एक प्रथमेशजी आंबेकर सर या ठिकाणी पंच पॅनल लाभले त्यांचा देखील यशस्वी सत्कार केला जातोय। प्रथमेशजी आंबेकर सर यांना विनंती असेल निलेशजी आकाडे सर यांच्या हातून हा सत्कार स्वीकारायचा असेल। गणेश साळगावकर सर अजून एक पंच आपल्याला पाहायला भेटतील त्यांचा देखील यशस्वी सन्मान यावेळी आपण करताना पाहायला आले। या स्पर्धेसाठी प्रमुख 4 पंचांच्या भूमिकेत 4 पंच आपण पाहतोय त्यांचा यशस्वी सत्कार केला जातोय।
वर्षाताई ढेगडे मॅडम यांना विनंती करेन या स्पर्धेबाबत आपलं मनोगत या ठिकाणी मॅडम व्यक्त करावं लागेल. म्हणून मॅडमला विनंती करेन की आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करा. नमस्कार. आज मादी गणेशोत्सव जयंती असल्यामुळे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि भारतीय जनता पार्टीतर्फे श्री निलेशजी आखाडे दादा यांनी आज ढोलवादक स्पर्धा इथे स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्याबद्दल प्रथम मी त्यांना शुभेच्छा देते. निलेश दादांचं आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये बरंच प्रत्येक कामामध्ये म्हणजे त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतं आणि ते वॉर्डमध्ये पण आता खूप छान प्रकारे सक्रिय आहेत. त्यांनी बरेच कामं केलेली आहेत आणि आजच्या या स्पर्धेसाठी त्यांनी ही स्पर्धा भरवली त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते. आपण सर्व इथे स्पर्धा बघण्यासाठी आलेला आहात. आपल्या सर्वांचे स्वागत करते आणि जे जे सगळे स्पर्धक आले आहेत त्यांना पण शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर उद्घाटन यावेळी केले जाईल. सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. या स्पर्धेसाठी श्रीफळ वाढून या स्पर्धेला शुभारंभ केला जातोय. याची डोळा त्याची सोळा रंगणार डोळ्यांचा सोळा आणि पहिलाच संघ थोड्याच वेळ तिथे दाखल केला जाईल. सज्ज असेल संघ नादगरजा वाडेकरवाडी हा संघ सज्ज असेल. श्रीफळ वाढून या स्पर्धेला शुभारंभ केला जाईल. त्यानंतर कॉल दिला जाणार आहे. कॉल नंतर सज्ज राहायचं असेल. श्रीफळ वाढून या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्दीप्तम कुर्ण्यदेव सर्व कार्य सुसर्वदा सर्व कार्य सुसर्वदा म्हणून या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी झाल्या पाहिजेत. टोटल 6 संघांनी सहभाग घेतलाय. तर 6 संघांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. आणि पहिला संघ दाखल होतोय. जाईल तिथे दहशत निर्माण करणारा अगदी पिक्चर असेल अथवा कोणत्याही ठिकाणी ज्या संघाची दहशत राहिली आहे तो संघ इथे दाखल केला जातोय. ओढ्यानोंदली संघ आहे नादगरचा वाडेकरवाडी संघ इथे दाखल केला जातोय. जाईल तिथे दहशत अगदी चित्रपट सृष्टी असेल लांब लांब ठिकाणी जाऊन ज्यांना वाजवण्याची संधी दिली जाते तो संघ इथे दाखल जातोय. अनेक वेळा प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय अप्रतिम वेशभूषा अगदी डोळ्यांची पार न पुरणारी वेशभूषा यावेळी आपण पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या या वेशभूषासाठी झाल्या पाहिजेत. एक नंबर आता दिवसात रिलीज झालेल्या चित्रपट सृष्टीमध्ये एक नंबर आणि एक नंबर धमाल कमाल कामगिरी संघाने केली होती. तो संघ इथे दाखल झाला असेल. सूचना असतील सर्व संघांनी या सूचनेकडे नोंद द्या. सर्व संघांनी नोंदणीकडे लक्ष द्या. जर ढोल किंवा ताशा वाजवताना जर फुटला तर पुन्हा एकदा एक संधी दिली जाईल आणि ज्या आमच्या कमिटीकडून काट्या दिल्या गेल्या आहेत त्याच काट्यांचा तुम्हाला वापर करणं गरजेचं असेल. अन्यथा त्या काट्या जर वापरल्या गेल्या नाही तर 10 गुण मायनस केले जाणार आहे. याची नोंद घ्या. सदर ढोल स्पर्धा सहभागी होण्यासाठी 6 ढोल आणि 1 ताशा आवश्यक असणं गरजेचं असेल. स्पर्धेचा कालावधी हा 5 मिनिटांचा असेल. याची सर्व संघाने नोंद घ्या. जे रिंगण आपल्याला आखून दिलं आहे त्यामध्ये तुमचं नृत्य करणं गरजेचं असेल. त्या रिंगणाचा जर तुम्ही झालात तर तुमचे पॉइंट मायनस केले जाणार आहेत. स्पर्धेमध्ये वेशभूषा वादक जल्लोष हावभाव हे खूप महत्वाचे असणार आहेत. सर्व संघांनी जर कोणत्याही संघाने पंचांशी वाद घेतला तर पंच बाद करण्यात येईल याची आपण नोंद घ्या आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची सर्व संघांनी नोंद घ्या. पहिला संघ इथे दाखल केला जातोय नादगरजा वाडेकरवाडी. अगदी चित्रपट सृष्टी देखील या संघाने गाजवली असेल. तो संघ इथे दाखल केला जातोय. पहिला कॉल येतोय. वी हॅव टू द रेडी. येस रेडी आहात का? अतिथी मान्यवर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थान नोंदवून घ्या आणि या स्पर्धेचा शुभारंभ करायचा असेल.
क्रमांकावरती शिवगर्जना नवलाई नाचणे संघ आपल्याला विनंती असेल. तिसऱ्या क्रमांकावरती असणार आहे साम्रवर्ण चिंचकरी, दोन्ही संघांना विनंती करेन. दुसऱ्या क्रमांकावरती वाजवण्यासाठी येणारा संघ आपण पाहणार आहोत यावेळी शिवगर्जना नवलाई नाचणे संघ. स्वतःचं कौतुक कधीच गावाला सांगत बसत नाहीये. आपण काय आहोत, काय करू शकतो, वेळ आला दाखवून द्यायचं असेल. आता तर खरी वेळ आली आहे. येणाऱ्या वेळ संघाची आहे, शिवगर्जना नवलाई नाचणे संघाची. विनंती असेल शिवगर्जना नाचणे संघ. शिवगर्जना नवलाई नाचणी संघ इथे दाखल होतोय. अतिशय सुंदर अशी वेशभूषा आपण पाहतोय आणि तो संघ इथे दाखल केला जातोय. शिवगर्जना नवलाई नाचणी संघ इथे दाखल केला जातोय. स्पर्धेला विनंती असेल, नियम आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो. 5 मिनिटांचा कालावधी तुमच्यासाठी दिला जाणार आहे. ज्या मंडळातर्फे तुमच्याला काट्या दिल्या गेल्या त्याच काट्या तुम्हाला वापरणं आवश्यक असेल, अन्यथा 10 पॉईंट तुमच्या मायनस केले जाणार आहेत. याची आपण नोंद घ्या. सदर सहभाग होण्यासाठी 6 ढोल आणि 1 ताशा आवश्यक असणं गरजेचं आहे. स्पर्धेचा कालावधी 5 मिनिटांचा असेल. जे रिंगण तुम्हाला आखलं गेलंय त्या रिंगणामध्ये तुमची कला सादर करणं तुम्हाला गरजेचं असेल. वेशभूषा, वादन, जल्लोष हा भाव तुम्हाला देणं गरजेचं असेल. पंचांशी वाद घातल्यास संघ पाद केला जाईल, याची आपण नोंद घ्या. आणि चला, क्रीडांगणामध्ये पहिला कॉल तुमच्यासाठी दिला जातो. आपण क्रीडांगणाच्या दिशेने यायचे असेल. येस, आपल्या ग्रामदेवतेला आराधना केली जाते आणि त्यानंतर क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल केली जाते. हा देखील संघ तितक्या ताकदीचा आहे. ताकद, नजाकत, अजाकत इथे दाखवायची आहे. ढोलवादन स्पर्धेमध्ये जर तरला महत्व दिलं जात नाहीये. ती ढोलवादन स्पर्धा आपण पाहतोय. ढोल किंवा ताशा फुटला तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी संधी दिली जाणार आहे, याची आपण नोंद घ्या. असेल 5 मिनिटांचा कालावधी आहे. या 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्या अंगामध्ये जी काही बेस्ट कला आहे ती इथे दाखवायची असेल आणि तीच कला सादर करण्यासाठी संघ इथे दाखल केला जातोय. थोडस स्टेट केले जात आहेत कारण वेशभूषाच कडक आहे, त्यामुळे थोडासा वेळ इथे खर्च केला जातोय. कोणत्याही प्रकारची ड्रेस कोडला हमी होऊ नये म्हणून हा संघ वेळ घेतला जातोय. आणि त्यानंतर 5 मिनिटांचा सेकंड पुकार तुमच्यासाठी दिला जाईल. वी हॅव टू द रेडी, म्हणजे तुम्ही रेडी आहात. कारण तिसरा पुकार असेल तुमचं वादन सुरू करता यायचं आणि चौथा पुकार तुमच्यासाठी दिला जाणार. तुमचं वादन थांबवणं तुम्हाला गरजेचं असेल. आणि एक नौके चेहरे आपण पाहतोय या शिवगर्जना नवलाई नाचणी संघाकडून. नौके चेहरे असतील. सेकंड पुकार दिला गेलाय. आता थर्ड पुकार असेल. पंचांकडे सर्वांचं लक्ष. थर्ड पुकार दिल्यानंतर बी आउट रेडी, म्हणजेच काय तुमच्या वादनाला तुम्हाला सुरुवात करायची असेल.
सुंदर यावेळी आपण पाहायला शिवगर्जना नाचणी संघाकडून अप्रतिम वाजवलं गेलं. ताशा वाजवण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काय ताशांची करी उडवली होती त्यानं. आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती थोडासा चेंजेस केला जातोय. नवलाई पावलाई जाकदेवी नारायणबाई संघ आपल्याला विनंती करेन आपण या ठिकाणी या. थोडासा चेंज केला जातोय. त्यानंतर नवलाई पावलाई जाकदेवी अंबशेत आपण सज्ज राहायचं असेल. आता विनंती असेल नवलाई पावलाई जाकदेवी नारायणबाई संघ. अतिशय सुंदर आपण यावेळी वादन करताना संघ पाहायला. तोच होता शिवगर्जना नवलाई नाचणे संघ. अजून एक नौका संघ इथे दाखल केला जातोय आणि नौका संघ यावेळी आपण पाहतोय नारायणबाई गावाला गुलाम करताना संघ इथे दाखल केला जातोय. नवलाई पावलाई जाकदेवी नारायणबाई संघ इथे दाखल होतोय. नवीन संघ यावेळी आपण या मैदानाच्या दिशेने बघताना पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या प्रोत्साहनासाठी झाला पाहिजे. नवीन संघ आहे, नवीन ओळख या संघाने बनवली आहे आणि ती नवीन ओळख घेऊन यावेळी संघ दाखल केला जातोय. गणपती बाप्पाला आराधना केली गेली आणि त्यानंतर संघ क्रीडांगणाच्या दिशेने दाखल केला जातोय. यानंतर विनंती असेल नवलाई पावलाई जाकदेवी अंबेशे संघ आपण सज्ज राहायचं असेल. यानंतर आपल्यासाठी पुकार असेल. पुन्हा एकदा विनंती करतो संघाने नियम लक्षात घ्यायचे असेल. सदर सहभाग होण्यासाठी 6 डोल आणि 1 ताशा आवश्यक असणं गरजेचं असेल. या स्पर्धेमध्ये 5 मिनिटांचा कालावधी तुमच्यासाठी दिला गेलाय. जे रिंगण तुमच्यासाठी आखून दिलं गेले त्या रिंगणामध्ये तुमची कला आदापेश करणं गरजेचं असेल. या स्पर्धेमध्ये वेशभूषा, वादन, जल्लोष, हावभाव हे खूप महत्वाचे राहणार आहेत. पंचांशी बाद केला संघ बाद केला जाईल. सदर जर स्पर्धेमध्ये ढोल फुटला किंवा अथवा ताशा जर फुटला गेला तर पुन्हा एकदा संघाला संधी दिली जाणार आहे. सर्व संघांची सूचना घ्यायची आहे. जर काट्या मंडळाच्या वापरल्या गेल्या नाही तर 10 गुण तुमचे मायनस केले जाणार. याची आपण नोंद घ्या. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची देखील आपण नोंद घ्यायची असेल. संघ दाखल केला जातोय नवलाई पावलाई जाकदेवी नारायणबाई संघ इथे दाखल केलाय. नवीन चेहरे, नवीन ओळख या संघाने आपण पाहतोय. अनेक वर्ष मेहनत या संघाने घेतली आणि तोच मेहनतीचं फळ आता या संघाच्या बाजूने जुळतंय का बघायचंय. संघ पहिल्यांदा दाखल झाला. या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय, येणाऱ्या अंकामध्ये कशा प्रकारे चर्चा बोलबाली ती केली जाईल. पंचांचा कॉल आले. सेकंड पुकार तुमच्यासाठी दिला जातोय. म्हणजेच का बी हॅव टू द रेडी, तुम्ही तयार झालायत का. आणि तिसरा पुकार तुमच्यासाठी दिला जाईल की वादन सुरू करायचं असेल. आणि चौथा पुकार असेल तुमचं वादन थांबवायचं असेल. याची आपण नोंद घ्या. दुसरा पुकार दिला गेलाय. नारायणबाई देखील संघ सज्ज झाला असेल. पंचांच्या शिटीकडे आता लक्ष राहिले. दुसरा पुकार पंचाने दिला आणि तिसऱ्या पुकाराचा पंचांकडे इशारा.
विनंती करेन नवलाई पावलाई जाकेदेवी अंबेशेत संघ आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय 6 फेब्रुवारी 2025 रोजी बरोबर सायंकाळी 7 वाजता संघर्ष मित्रमंडळ फणसोप इथे देखील भव्य ढोलवादन स्पर्धेचं आयोजन केले गेले आहे. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आमच्या समालोचक कक्षामध्ये आपण नाव नोंदणी करू शकता. संघर्ष मित्रमंडळ फणसोप या ठिकाणी भव्य ढोलवादन स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. जर कोणत्या संघाला सहभाग घ्यायचा असेल तर आमच्या समालोचक कक्षामध्ये आपण येऊन नाव नोंदणी करायची असेल. नवलाई पावलाई जाकेदेवी अंबेशेत संघ आपल्याला विनंती करेन आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. नवलाई पावलाई जाकेदेवी अंबेशेत अजून एक चर्चेत राहणारा संघ ज्याला ओळखला जातो नवलाई पावलाई अंबेशेत गावाला बिलॉंग करणारा खासियत राहिली आहे तो संघ इथे थोड्याच वेळ दाखल केला जाईल. संघ आपल्याला विनंती असेल आपण तयार आहात की नाही याची आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण तयार आहात की नाही अंबेशेत संघ. अंबेशेत संघ आपण तयार आहात का विनंती असेल. अजून एक चर्चेत राहणारा संघ नवलाई पावलाई अंबेशेत संघ आपल्याला विनंती असेल. अंबेशेत संघ आपण तयार आहात की नाही आमच्यापर्यंत पोहोचवा. स्पर्धा पर्व दुसरे आणि दुसऱ्या पर्वातील आजच्या पहिला दिवस पाहतोय. ढोलवादन स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. टोटल 7 संघांनी सहभाग घेतला असेल. त्यानं पहिल्या वादन जर विचार करायला गेलात तर नाथगडचा वाडेकरवाडी संघाने पहिल्या क्रमांकावरती वादन केलं. त्यानंतर शिवगर्जना नाचणे आणि तिसऱ्या क्रमांकावरती नवलाई पावलाई जाकादेवी नारायणमयी या संघाने वादन केलं असेल. चौथ्या क्रमांकावरती कोणता संघ येतोय याच्याकडे आतुरता राहिली असेल. विनंती असेल पुन्हा एकदा अनाऊन्स केलं जातं. मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर कृपया करून आपण तुम्ही तयार आहात की नाही आमच्यापर्यंत तरी पोहोचवा. नवलाई पावलाई जाकादेवी अंबेशेत संघ. संघ प्रतिनिधी आपल्याला विनंती असेल आपण तयार आहात की नाही हे तरी आमच्यापर्यंत पोहोचू द्या विनंती असेल. नवलाई पावलाई जाकादेवी अंबेशेत या स्पर्धेमध्ये पाहतोय प्रथम क्रमांक पारितोषिक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल रोख रक्कम आकर्षक चमचमणारी ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्याचबरोबर द्वितीय संघाला देखील आकर्षक चषकाची ट्रॉफी. तृतीय क्रमांक देखील या स्पर्धेमध्ये काढला जाणार आहे. त्या संघाला देखील आकर्षक चषकाची ट्रॉफी असेल. उत्कृष्ट ढोलवादक उत्कृष्ट ताशावादक आणि उत्कृष्ट वेशभूषा ही आपण बक्षीस पाहतोय. मला वाटतं अंबेशेत संघाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलाय. 2 मिनिटांच्या कालावधीमध्ये तो संघ क्रीडांगणाच्या दिशेने दाखल होईल. अतिशय सुंदर आहे दमखम आहे नावात तोच अंबेशेत संघ थोड्याच वेळात या क्रीडांगणावरती दाखल केला जाईल. आपण पाहतोय मागे गणेशोत्सव विश्वनगर आयोजित भव्य दिव्य ढोलवादन स्पर्धा. सागराचं पाणी कधी आटणार नाहीये.
ओढ ढोलवादन स्पर्धेची कधी मिटणार नाहीये. हाच जन्म काय पुढच्या 1000 जन्म जरी झाले तरी ढोलवादन स्पर्धेची ओढ काही मिटणार नाहीये असे मायबाप क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा शहरचे स्वागत असेल. त्याचप्रमाणे प्रत्येक संघाने सहभाग घेतला. टोटल 7 संघ आहेत, त्यातील अजूनही 4 संघ इथे शिल्लक राहिले असतील. नवलाई पावले जागदेवी अंबेशेर संघ असेल, महालक्ष्मी कादरगाटी, साम्रवाडा चिंचकरी आणि अजून एक नौका संघ ओमसाई वांगडी संघ इथे दाखल झालाय. उमेशजी देसाई सर यांच्याकडून प्रथम येणाऱ्या संघासाठी रोख रक्कम असेल. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी आपण पारितोषिक पाहतोय पोमू पाटील सर यांच्याकडून असेल. त्याचप्रमाणे प्रथम येणारा जो संघ असेल त्याला चमचमणारी ट्रॉफी, आकर्षक चषक आदरणीय श्री गौरीताई दळवी मॅडम यांच्याकडून असेल. त्यानंतर द्वितीय संघासाठी जे चषक आपल्याला पुरस्कृत केले गेले आदरणीय श्री बाबा उर्फ संदीपजी नाचनकर सर यांच्याकडून असेल. त्यानंतर प्राजक्ता रुबडे मॅडम यांच्याकडून तृतीय संघासाठी रोख रक्कम असेल. दादा दळी सर यांच्याकडून तृतीय संघासाठी आकर्षक चषक असेल. मंदार खंडकर सर यांच्याकडून उत्कृष्ट दुर्वादकाची जी ट्रॉफी आहे आम्हाला पुरस्कृत केली जाते. त्यानंतर शिल्पाताई मराठे यांच्याकडून उत्कृष्ट ताशावादकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली जाते. त्यानंतर दादा ढेकण यांच्याकडून उत्कृष्ट वेशभूषा, ज्या संघाची वेशभूषा चांगली असेल त्या संघाला हे बक्षीस आपल्याला पुरस्कृत त्यानंतर पाहायला भेटले. अजून एकदा पुकार दिला जातोय नवलाई पावलाई जागदेवी अंबेशेर संघ. या स्पर्धेमध्ये पाहतोय उदयजी कांबळे सर असतील, मनवा देसाई मॅडम या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. त्यांच्यानंतर अजून 2 पंच आपण लॉबी पंच म्हणून ज्यांना घोषित केले गेले ते दोन्ही पंच आपण पाहतोय सज्ज झालेत. फक्त संघांची वाट पाहिली जाते. महालक्ष्मी कादरगाडी संघ आपण सज्ज आहात का? महालक्ष्मी कादरगाटी, साम्रवाडा चिंचकरी हे दोन्ही संघांपैकी जर कोण तयार असेल तर आपण क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करा, विनंती असेल. स्पर्धेला विलंब केला जातोय. अनेक वर्ष चर्चेत राहिलेला संघ क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल केली जाते. नवलाई पावलाई जागदेवी अंबेशेर संघ. अगदी डोळ्याची पार न फेडणारी वेशभूषा आहे. एकदा जोरदार टाळ्या या वेशभूषेसाठी झाल्या पाहिजेत. जिथे जाईल तिथे उत्कृष्ट वेशभूषाचा मानकरी जो ठरणारा संघ आहे तो संघ यावेळी आपण पाहतोय. म्हणजेच काय वन अँड ओनली नवलाई पावलाई जागदेवी अंबेशेर संघ इथे दाखल केला जातोय. अनेक क्रीडांगण या संघाने गाजवले असतील. तो संघ यावेळी आपण मैदानाच्या दिशेने दाखल केला जातोय. स्पर्धेमध्ये काही नियम आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी 6 डोल आणि 1 ताशा आवश्यक असणं गरजेचं आहे. स्पर्धेचा कालावधी हा 5 मिनिटांचा असेल. जे क्रीडांगण तुम्हाला आखून दिले गेले म्हणजे रिंगण आखून दिले गेले त्या रिंगणामध्ये तुम्हाला नृत्य कला तुमची सादर करणं गरजेचं असेल. स्पर्धेमध्ये वेशभूषा ही खूप महत्वाची राहणार असेल. स्पर्धेमध्ये जर ढोल फुटल्यास फक्त संघाला पुन्हा एकदा संधी दिली जाईल. ताशा जर आमच्या मंडळाचा असेल तर तुम्हाला संधी दिली जाणार. ताशा जर स्वतःचा असेल तर संधी दिली जाणार नाही याची आपण नोंद घ्या. आणि ज्या काट्या आहेत त्या मंडळाच्या वापरल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा जर काट्या मंडळाच्या वापरल्या गेल्या नाही तर 10 गुण तुमचे मायनस केले जाणार याची नोंद घ्या. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. ढोल जर फुटला गेला तर आपल्याला पुन्हा एकदा संधी दिली जाईल. ताशा जर मंडळाचा असेल आणि तो जर फुटला गेला तर तुम्हाला संधी दिली जाईल. ताशा जर स्वतःचा असेल तर तुम्हाला संधी दिली जाणार नाहीये याची नोंद घ्या. अनेक ठिकाणी दहशत निर्माण करणारा संघ यावेळी आपण दाखल करताना पाहायला भेटलाय. नवलाई पावलाई जाकादेवी अंबेशेर संघ इथे दाखल केला जातोय.
तुमच्यासाठी शिटी वाजवली गेली म्हणजेच काय तुमची तयारी इथे सज्ज करायची असेल. यानंतर जी शिटी वाजवली जाईल ती तुमचं वादन सुरुवात करण्यासाठी असेल आणि त्यानंतरची सिटी तुमच्यासाठी असेल ती वादन तुमचं स्टॉप करण्यासाठी असेल. तशा वादक आपल्याला सर्व नियम लक्षात आलेत का? येस.
एकदम मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी तयार झाले पाहिजेत. जी वेशभूषा केली आहे ती परत चालली होती पण ती हाताने रोखून ठेवली आणि त्यानंतर काय वेशभूषा होती अप्रतिम होती. कलर कॉम्बिनेशन देखील एकमेकांमधलं चांगलं होतं. यानंतर विनंती करेन महालक्ष्मी कादरवाडी संघ आपल्याला विनंती करेन आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. महालक्ष्मी कादरवाडी संघ महालक्ष्मी कादरवाडी संघ आपण सज्ज आहात का? साबरवाडा चिंचकरी हा संघ सज्ज झाला असेल त्यामुळे साबरवाडा चिंचकरी आणि महालक्ष्मी कादरवाडी संघ दोन्ही संघांना जर कोणत्या संघाची तयारी झाली आहे तर आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊ द्या. कोणता संघ दाखल होतोय आमच्यापर्यंत पोहोचू द्या. प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. साबरवाडा चिंचकरी संघ आपल्याला विनंती करेन आपण या. महालक्ष्मी कादरवाडी संघ आपण यानंतर या. कारण साबरवाडा चिंचकरी संघ आपल्याला विनंती केली जाईल आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. क्रीडांगणाच्या दिशेने मी बोलू इच्छितो साबरवाडा चिंचकरी. साबरवाडा चिंचकरी संघ आपल्याला विनंती केली जाईल आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. अनेक वर्ष चर्चेत राहिलेला संघ साबरवाडा चिंचकरी संघ आपल्याला विनंती केली जाते आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. साबरवाडा चिंचकरी साबरवाडा चिंचकरी संघ माझा बात तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. साबरवाडा चिंचकरी नवीन संघ इथे दाखल केला जातोय चॅलेंज उभारण्यासाठी. अजून एक चॅलेंज देण्यासाठी साबरवाडा चिंचकरी 1 मिनिट थांबा. महालक्ष्मी कादरवाडी आपण तयार आहात? नाहीये. साबरवाडा चिंचकरी या. साबरवाडा चिंचकरी साबरवाडा चिंचकरी संघ आपल्याला विनंती केली जाईल आपली क्रीडांगणाच्या दिशेने वाट पाहिली जाते. साबरवाडा चिंचकरी महालक्ष्मी कादरवाडी उशिराने येणार आहे आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. साबरवाडा चिंचकरी संघ इसको प्रॉब्लम हो रही है थोड़ा यहाँ से चॅलेंज देण्यासाठी संघ इथे दाखल केला जातोय. दम आहे नावात म्हणून चर्चा केली जाते प्रत्येक गावागावात. असा ओनरली संघ इथे दाखल केला जातोय. अनेक वर्ष या ढोलातून स्वरबद्ध संघाचा बोलबाला राहिलाय असा संघ साबरवाडा चिंचकरी. नवीन वेशभूषा घेऊन हा संघ इथे दाखल केला जातोय. चिंचकरी गावाला बिलॉंग करणारा संघ आहे. नवीन वेशभूषा आपण पाहतोय ती वेशभूषा घेऊन हा संघ इथे दाखल केला जातोय. साबरवाडा चिंचकरी संघ या स्पर्धेमध्ये दाखल केला जातोय. अतिशय डोळ्यांची पारणं फेडणारी वेशभूषा आपण पाहतोय आणि साबरवाडा चिंचकरी अनेक वर्ष जाईल तिथे दहशत निर्माण करणारा संघ आहे. अनेक वर्ष बोलीभाषा राहिली या संघाची. तो संघ क्रीडांगणाच्या दिशेने इथे दाखल करताना आपण पाहतोय. या संघासाठी मी नियम वाचू इच्छितो. सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आपल्यासाठी 6 ढोल आणि 1 ताशा आवश्यक असेल.
स्पर्धेमध्ये जर ढोल फुटला गेला तर तुम्हाला एक संधी दिली जाणार आहे. ताशा जर तुमचा असेल तर तुम्हाला संधी दिली जाणार नाहीये, याची आपण नोंद घ्या. सदर स्पर्धेमध्ये 5 मिनिटांचा कालावधी असेल. या 5 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त चाली तुम्हाला मारणं गरजेचं असतील. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील आणि सर्व नियम बाकी तुम्हाला माहितीच असेल. जाऊया क्रीडागाराच्या दिशेने. पहिला पुकार तुमच्यासाठी दिला जातोय. तुम्ही तयार आहात का? दुसरी सिटी असेल तुमचं वादक सुरू करण्यासाठी.
अतिशय सुंदर. यानंतर महालक्ष्मी काजरगाठी संघ आपल्याला विनंती करेल आणि त्यानंतर तयार व्हायचे असेल ओमसाई वांगडी संघ. आता जो वादन करून घेणारा संघ होता अतिशय सुंदर. एकमेकांमध्ये कॉलिंग कॉम्बिनेशन खूप दर्जेदार राहिलं होतं. साम्राज्य चिंचकरी संघ अनेक वर्ष या संघाने आपली बोलीभाषा डोळ्यातून स्पर्धेमध्ये ठेवली असेल. आता येणारा संघ असेल महालक्ष्मी काजरगाठी संघ. पहिला पुकार असेल महालक्ष्मी काजरगाठी संघ. महालक्ष्मी काजरगाठी संघ. पुढे एकदा नवीन एक चेहरे गडी हवी दाखल केला जातोय. महालक्ष्मी काजरगाठी संघ इथे आपल्याला क्रीडांगणाच्या दिशेने येताना पाहायला भेटेल. अतिशय सुंदर अशी वेशभूषा आपण पाहतोय. आता नाहीये आराधना केल्यानंतर अगदी डोळ्यांची पारणं फेडणारी वेशभूषा आता नाही येते. इथे करायची फिदा आणि ते फिदा करण्यासाठी अजून एक चॅलेंज अजून एक उभारण्यासाठी पंचांसमोर आव्हान उभारण्यासाठी महालक्ष्मी काजरगाठी संघ दाखल केला जातोय. महालक्ष्मी काजरगाठी संघ अनेक वर्ष हा देखील संघ तितक्या ताकदीने आणि तितक्या जोमाने क्रीडांगणात जिंकत आलाय. प्रेक्षकांची मन जिंकणारा संघ यावेळी दाखल केला जातोय. विनंती असेल संघ आपण नियमावली आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. नियमावली मित्रांनो मी वाचून दाखवतो. सदर सहभाग होण्यासाठी या स्पर्धेमध्ये 6 डोल आणि 1 ताशा तुम्हाला असणं आवश्यक असेल. स्पर्धेमध्ये जे रिंगण आखून दिला गेला त्या रिंगणामध्ये तुम्हाला नृत्य तुमची कला अदा करणं गरजेचं असेल. स्पर्धेमध्ये 5 मिनिटांचा कालावधी असेल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या अंगामध्ये वेशभूषा कला हे दाखवणं गरजेचं असेल. स्पर्धेमध्ये पंचांशी बाद केल्यास संघ बाद केला जाईल. स्पर्धेमध्ये फक्त ढोल फुटल्यास पुन्हा एकदा सूचना लक्षात द्या. ढोल फुटल्यास तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिली जाईल. जर मंडळाचा ताशा असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा ताशा फुटल्यानंतर संधी दिली जाईल. याची देखील आपण नोंद घ्या. आणि जर स्पर्धेमध्ये ज्या काट्या आहेत त्या मंडळाच्या वापरल्या गेल्या तर तुमचे गुण सुरक्षित राहणार. जर मंडळाच्या काट्या नसतील तर 10 गुण मायनस केले जाणार. याची आपण नोंद घ्या. यानंतर विनंती करेन ओमसाई वांगणी संघ. आपण क्रीडांगणाच्या येण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज राहायचे असेल. ओमसाई वांगणी संघ या स्पर्धेतील शेवटचा संघ ओमसाई वांगणी आपल्याला विनंती करेन. महालक्ष्मी काजरगाठी संघ येस दुसरी सुट्टी असेल तुमच्यासाठी. तुम्ही तयार झालात आणि तिसरी सुट्टी तुमच्यासाठी सुरू करण्यासाठी असेल.
हातीम वादन केला गेला आणि त्यानंतर या स्पर्धेतील शेवटचा संघ असेल ओमसाई वायंगणी संघ. ओमसाई वायंगणी संघ आपण क्रीडांगणच्या दिशेने या. चांगल्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमीच असतात. शेवटचा संघ आहे आणि शेवटच्या संघामध्ये कोण कोणाला लढत देणार आणि कोण ठरणार या स्पर्धेमध्ये नामवंत चषकामध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी कोण ठरणार हे थोड्याच वेळात आपल्यापर्यंत या स्पर्धेतील शेवटचा संघ ओमसाई वायंगणी. अगदी दूरवरून संघ आलाय का आम्ही आलो याचं उत्तम उदाहरण आता देण्यासाठी हा संघ इथे दाखल केला जातोय. ओमसाई वायंगणी संघ आपण दूरवरून का आलात याचं उदाहरण देण्यासाठी क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे आणि तोच क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ओमसाई वायंगणी संघ मैदानाच्या दिशेने दाखल केला जातोय. महालक्ष्मी कातरगडी संघाची जर वेशभूषा बघायला गेलात तर अतिशय सुंदर होती. केसांपासून ते नकांपर्यंत अगदी रंगवलेली वेशभूषा महालक्ष्मी कातरगडी संघाची आपण पाहतोय. ओमसाई वायंगणी संघ आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. ढोलांच्या काट्या ठेवायचे असतील विनंती असेल. ओमसाई वायंगणी एक तगडा संघ म्हणून ज्या संघाकडे बघितला जातो तो तगडा संघ मातबदार संघ ओमसाई वायंगणी क्रीडांगणाच्या दिशेने यावी आपण येताना पाहतोय. दूरवरून आलेला संघ या बिचोनगरी नगरीमध्ये यांचं सहर्ष स्वागत आहे. ओमसाई वायंगणी संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला सूचनेकडे लक्ष द्या. 6 डोल आणि 1 ताशा असणं आवश्यक असेल. डोल फुटल्यास तुम्हाला संधी दिली जाईल. ताशा फुटला तर तुम्हाला संधी दिली जाणार नाही याची आपण नोंद घ्या. 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये असेल. या 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुमची कला यावी तुम्हाला साकारायची असेल. जे रिंगण दिलं गेले त्या रिंगणात मध्ये तुम्हाला तुमची कला तुमचं नृत्य करणं गरजेचं असेल. आणि ज्या कमिटीकडून काटे दिल्या गेले म्हणजेच काय ज्या मंडळाकडून काटे दिल्या गेले त्या काट्यांचा वापर तुम्हाला करणं गरजेचं असेल. अन्यथा तुमच्याकडच्या काट्या जर तुम्ही वापरलात तर 10 गुण मायनस केले जाणार आहेत याची आपण नोंद घ्या. या स्पर्धेतील शेवटचा संघ ओमसाई वायंगणी. पहिली सिटी असेल तुम्ही सज्ज झालात का? दुसरी सिटी पे आउट टू द रेडी म्हणजेच काय तुम्ही सगळं तयार आहात का वादळासाठी? आणि तिसरी सिटी तुमच्यासाठी असेल तुमचं वादळ सुरू करावं आणि चौथी सिटी असेल तुमचं वादळ थांबण्यासाठी. ताशावादक आणि ढोलवादक तुम्हाला सूचना समजल्या आहेत सर्व. ताशावादक सूचना आपल्याला समजल्या आहेत. घरी आता तर जाऊया. हा लवकर ये झालं.
संघाने देखील अजून एक चॅलेंज आमच्या पंच पॅनल समोर ठेवलं असेल. या स्पर्धेतील सर्व संघ या ठिकाणी झाले असतील आणि थोड्याच वेळात बक्षीस वितरण कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. पंच पॅनल आमची टीम मीटिंग घेतील, त्यानंतर चर्चा केली जातील आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये दमखम दाखवत प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावरती नाव कोरवणार आहे हे थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. या ठिकाणी पार पडले असेल आणि थोड्याच वेळात पंच पॅनल आमच्यापर्यंत पोहोचतील. योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत दिलं जाईल. आतापर्यंत शिस्तबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेतील सर्व संघ अगदी शिस्तबद्धतेने ही स्पर्धा पार पडली गेली आणि आकर्षक चषक चमचमदारी ट्रॉफी या विश्वनगर नगरीमध्ये कोण ठरणार झिरो फिगरचा हिरो हे थोड्याच वेळात आपण पाहतोय. मागे गणेशोत्सव विश्वनगर आयोजित केली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये दमखम दाखवणारे टोटल 7 संघ आपण पाहिले. एकापेक्षा एक उत्तुंग असं चॅलेंज आम्ही दिलं गेलं होतं आणि त्यात पंचांनी चर्चा केली जाईल, सलमत केली जाईल आणि त्यानंतर योग्य ते डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. तब्बल या स्पर्धेमध्ये 7 संघांनी सहभाग घेतला होता. नाथगरचा बाडेकरवाडी असेल, शिवगर्जना नवलाई नाचणे, साम्राबंडा चिंचकरी, नवलाई पावलाई जाकादेवी नारायणमयी, नवलाई पावलाई जाकादेवी अंबेशेत, महालक्ष्मी काजगट्टी आणि ओमसाई वायंगडी टोटल या 7 संघांनी या क्रीडांगणामध्ये सहभाग घेतला होता. त्यातील 3 संघ प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पारितोषिक कोण असेल हे थोड्याच वेळात चर्चा केली जाईल आणि त्यानंतर उत्कृष्ट वेशभूषा, बेस्ट ताशवादक आणि बेस्ट ढोलवादक ही आकर्षक ट्रॉफी हे पुरस्कृत केले गेले. ते अतिथी मान्यवर आपल्या व्यासपीठावरती पाहतोय. अतिथी देवभाव म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अतिथी मान्यवर आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याच्या हातून 16 केला जाणार आहे. उत्कृष्ट ताशवादक असेल, उत्कृष्ट ढोलवादक असेल, असं सर्वांचा सत्कार या क्रीडांगणावरती केला जाणार आहे. थोड्याच वेळात पंचमंडळ आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. तो डिसिजन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करेल. कुठेही जाऊ नका, पाहायला विसरू नका भव्य दिव्य ढोलवादन स्पर्धा. बक्षीस परिधान केलं असेल दादा ढेकणे सर यांच्याकडून उत्कृष्ट वेशभूषा हे पारितोषिक आम्हाला देण्यात आलंय. थोड्याच वेळात आदरणीय पंच म्हणजे आपल्याला लाभले होते उदयजी कांबळे सर आणि मनवा देसाई मॅडम हे आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील आणि तो डिसिजन मी तुमच्यापर्यंत थोड्या वेळात जाहीर केला जाईल. आपण पाहतोय मागे गणेशोत्सव विश्वनगर ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. पर्व दुसऱ्यातील सर्व संघांनी ते आपलं उत्कृष्ट ढोलवादन पार पाडले. टोटल 7 संघ इथे सहभाग झाले होते. त्यातील 3 संघांचा गौरव केला जाणार आहे. ढोलवादन स्पर्धा हारजीत होतच असते. चिकाटी तुम्हाला दाखवणं गरजेचं असेल. कोण बनणार झिरो फिगरचा हिरो हे विश्वनगर नगरीमध्ये, कोण आपल्या नावाचा अनेक उंटवणार. थोड्याच वेळाचं आदरणीय पंच पॅनल आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवले येतील. निलेश दादा आखाडे सर यांच्या हातून या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेली स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय खूप तोलामोलाचं कार्य या सरांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये झालंय. थोड्याच वेळात डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ढोलवादन स्पर्धेचं आयोजन केलं गेलं दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता संघर्ष मित्रमंडळ पडसोप या ठिकाणी भव्य ढोलवादन स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. या स्पर्धेमध्ये जर कोणत्या संघाला सहभागी व्हायचं असेल तर आमच्या समोरच्या कक्षामध्ये आपल्या संघाची नाव नोंदणी करू शकता. पर्व 25 अगदी दिमाखात मोठ्या उत्साहामध्ये ही स्पर्धा संपन्न पार पडणार आहे. फडसोप या ठिकाणी ही स्पर्धा आहे. मागी गणेश उत्सव निमित्त भव्य दिव्य तालुकास्तरीय ढोलवादन स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. या स्पर्धेमध्ये जर कोणाला सहभाग व्हायचे असेल तर आमच्या समोरच्या कक्षाच्या दिशेने आपल्या संघाची नाव नोंदणी आपण करून घ्यायची असेल. नमस्कार.
सर्वप्रथम मागे गणेशोत्सव निमित्त सर्वांना शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीतर्फे ढोलवादन स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. सर्व स्पर्धकांनी उत्तम सादरीकरण केलेलं आहे. निलेश दादा आणि प्रज्ञाताई आणि सर्वच मंडळींचे खूप कौतुक आणि त्यांची मेहनत आहे याच्या पाठीमागे. आता बघूयात आपले रिझल्ट आपल्या समोर येईलच. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. अजून जर कोणाला प्रेक्षक मधून मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण येऊ शकता. प्रेक्षक गॅलरी जर कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण येऊ शकता. थोडासा वेळ अभावी त्यांना या ठिकाणी यायला उशीर झाला, पण आपल्या वेळातला वेळ काढून त्या ठिकाणी आल्या त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. असे अनेक अतिथी मान्यवर आपण पाहतो या स्पर्धेसाठी. अनेकांचे हात, ही स्पर्धा म्हटली की पाठीमागे अनेकांचे हात खंबीरपणे लागतात. तेच खंबीरपणे हात आपण पाहतोय आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. तर सर्व अतिथी मान्यपर्यंत या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. थोड्याच वेळात कारण टफ अँड फाईट कॉम्पिटिशन झाली आहे, त्यामुळे थोडासा डिसिजन यायला उशीर होणार आहे. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत देण्यासाठी पंच पॅनल थोडीशी चर्चा करतायत, सलामत केली जाते. विचारपूर्वक डिसिजन तुमच्यासाठी दिला जाणार आहे. 2 मिनिटं थांबलात, अजून 2 मिनिटं थांबा. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. सगळ्यांना समजणार आहे. सगळ्यांनाच या ठिकाणी उत्सुकता लागली आहे की एवढ्या छान स्पर्धा झाली आहे की परीक्षकांचा देखील या ठिकाणी निश्चितच कस लागलेला आहे की कोणाला क्रमांक द्यावे. अगदी 1-2 क्रमांक मार्कांनी या ठिकाणी क्रमांक काढण्यात आलेले आहेत. लवकरच या ठिकाणी परीक्षकांचं या ठिकाणी परीक्षण जे केलेलं आहे ते आपल्या हाती येणार आहे. तत्पूर्वी तुम्ही सर्व जण या ठिकाणी वेळात वेळ काढून आज ही ढोलवादन स्पर्धा पाहण्यासाठी आलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ढोलवादन स्पर्धा वर्ष 2री आहे. दरवर्षी माघी गणेशोत्सवाला सगळ्यात पहिल्या दिवशी ही विश्वनगरमधली ढोलवादन स्पर्धा असते आणि या स्पर्धेनंतर या ढोलवादन स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होत असते. त्यामुळे या स्पर्धेला एक विशेष महत्त्व आहे असं मला या ठिकाणी वाटतं. परीक्षक या ठिकाणी लवकरच आपला निकाल देणार आहेत. परीक्षकांना विनंती आहे की आपण आपला जो काही परीक्षण केलेलं आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी आणायचं आहे, कारण आपल्यासाठी या ठिकाणी लोक थांबलेले आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेकांनी या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षित या सहकार्य केलेल्या, या सर्व सहकार्य केलेल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतोय. आणि ही स्पर्धा दिवसेंदिवस अधिक मानाची कशी होईल यासाठी आमचे प्रयत्न निश्चितपणाने असतील. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आपण या ठिकाणी पारितोषिकाच्या रकमेत देखील या ठिकाणी वाढ केलेली आहे. पुढच्या वर्षी ती आणखीन वाढवली जाईल. दिवसेंदिवस या स्पर्धेचं आपण हे वाढवणार आहोत. या ठिकाणी या स्पर्धेसाठी आम्हाला उमेशजी देसाई, सौभाग्यवती गौरी दळवी, पमू पाटील, आमचे दादा दळी, सौभाग्यवती रुंबडे मॅडम, त्यानंतर शिल्पाताई मराठे, संदीप उर्फ बावा नाचनकर, मंदारजी खंडकर, अशा अनेक लोकांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे. त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या ही स्पर्धा पाहायला आलेल्या प्रत्येकाचे या ठिकाणी आभार मानतो. उद्या माघी गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुरस्कृतच हळदी कुंकवाचा कार्यक्रम, तिळगुळ समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. महिलांना या ठिकाणी विनंती आहे की उद्या तिळगुळ समारंभामध्ये देखील अशाच मोठ्या संख्येने सहभागी होऊया. आणि सगळ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी असं देखील या ठिकाणी उद्या नेत्र तपासणी शिबिराचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. इन्फिगो आय केअर यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या ठिकाणी नेत्र तपासणी केली जाणार आहे आणि ही नेत्र तपासणी अतिशय मोफत असणार आहे. त्यामुळे याचा देखील लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे अशी या ठिकाणी मी विनंती करतो. त्यानंतर पुढचे 2 दिवस या ठिकाणी भजन असणार आहे आणि 6 तारखेला महापूजा असणार आहे आणि महाप्रसाद देखील असणार आहे. त्याचा देखील लाभ या ठिकाणी घ्यायचा आहे, दर्शनासाठी यायचं आहे अशी विनंती या ठिकाणी मी तुम्हाला करतो.
परीक्षकांना विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी निकाल आणून द्यायचा आहे. परीक्षकांना विनंती आहे. प्रथम आपण वेशभूषा देणार आहोत. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट वेशभूषा जे पारितोषिक होतं ते उत्कृष्ट वेशभूषाचं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि उत्कृष्ट वेशभूषाचा मानकरी यावेळी ठरतोय संघ महालक्ष्मी कादरगडी संघ. उत्कृष्ट वेशभूषा ज्या संघाच्या माध्यमातून केली होती महालक्ष्मी कादरगडी संघ आपल्याला विनंती करेन आपण उत्कृष्ट वेशभूषाचं पारितोषिक घेण्यासाठी आमच्याबरोबर जोडल्या जायचंय. उत्कृष्ट वेशभूषेचा मानकरी आपण पाहतोय महालक्ष्मी कादरगडी संघ. उत्कृष्ट वेशभूषेचा मानकरी यावेळी ठरला होता. अगदी डोळ्याची पारणं फेडणारी वेशभूषा आपण पाहिली. त्यानंतर उत्कृष्ट ढोलवादक मंदार खंडकर सर यांच्या हातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली जाते. आणि या पूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट ढोलवादकाचा मानकरी यावेळी ठरतोय ज्यांनी कला आपली सादर केली. साम्रवाडा चिंचकर संघाचा स्मितेश बोरकर उत्कृष्ट ढोलवादकाचा मानकरी यावेळी ठरला असेल. स्मितेश बोरकर आपली कला अतिशय सुंदरपणे कोणताही न नाचता ज्यानं कला सादर केली. स्मितेश बोरकर उत्कृष्ट ढोलवादकाचा मानकरी ठरतोय. स्मितेश बोरकर याला विनंती असेल आपण मुख्यमंत्र्यावरती जोडले जायचंय. अतिथी मान्यवर यांना विनंती करेन त्या स्मितेश बोरकरचा गौरव या ठिकाणी करायचा असेल. अतिशय सुंदर कोणत्याही न प्रकारची लाजता सुस्ता कामगिरी केली आहे. उत्कृष्ट ढोलवादकाचा मानकरी यावेळी ठरला असेल. त्यानंतर उत्कृष्ट ताशवादक ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली असेल. शिल्पाताई मराठे मॅडम यांच्याकडून ही उत्कृष्ट ताशवादकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली जाते. आणि उत्कृष्ट ताशवादकाचा मान अनेक वर्ष अनेक दिवस त्याची चर्चा राहिली होती. शिवगर्जना नाचणी संघाचा ऋतिक बाणे उत्कृष्ट ताशवादक. त्याचे सहकारी दुसऱ्या ठिकाणी स्पर्धा असल्यामुळे तो तिथे गेला आणि त्याचे सहकारी या स्पर्धेमध्ये त्याचं पारितोषिक स्वीकारताना आपण पाहतोय. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकावरती थोडस कुठेतरी 19-20 मधला फरक आपण पाहायला. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिलं गेलंय. प्राजक्ता रुमणे मॅडम यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि दादा दळी सर यांच्याकडून आकर्षक चषक आम्हाला दिलं गेलंय. आणि तृतीय क्रमांकाचा मान यावेळी संघ पटकावतोय. थोडीशी कमी आणि हमी त्यांची जाणली गेली पंचांकडून. आणि तृतीय क्रमांकाचा मान नाथगर्जा वाडेकरवाडी संघासाठी जातोय. तृतीय क्रमांकाचा मान यावेळी पटकावलाय नाथगर्जा वाडेकरवाडी संघ. तृतीय क्रमांकाचा मान नाथगर्जा वाडेकरवाडी संघ आपल्याला विनंती करणं आपण क्रीडांगणाच्या दिशेने या. नाथगर्जा वाडेकरवाडी चमकणारी ट्रॉफी आणि आकर्षक चषक त्याचप्रमाणे रोख रक्कम यावेळी आपण पाहतोय. माजी गणेश उत्सव विश्वनगर या संघातून केलेली पुरस्कृत ट्रॉफी आपण पाहतोय. आणि सध्या इथे नाथगर्जा वाडेकरवाडी नावाचेच नाच आहे. थोडासा नाच कमी पडला त्यामुळे नाथगर्जा वाडेकरवाडी संघाला तृतीय क्रमांकावरती मान पटकावा लागतोय. त्यानंतर द्वितीय रोख रक्कम आम्हाला दिली असेल. प्रमोद पाटील सर यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम पाहतोय. आणि त्यानंतर बाबा उर्फ संदीप नाचणकर यांच्याकडून द्वितीय चषक आपण पाहतोय. आणि द्वितीय क्रमांकावरती मान यावेळी पटकावला जातोय. संघाचं नाव आहे महालक्ष्मी कादरघाटी. द्वितीय क्रमांकावरती मान पटकावला जातोय महालक्ष्मी कादरघाटी संघ. तेव्हा त्याला आराधना केली गेली. आणि त्यानंतर महालक्ष्मी कादरघाटी संघ
संघर्ष करत राहिला. संघर्षाचा फळ काय थोडा संघर्षाचा होता, सर्व काही ठीक केले गेलं कारण कष्टच प्रामाणिक होते आणि ते कष्ट प्रामाणिक केल्यानंतर महालक्ष्मी कादळी संघ अतिशय सुंदर एका उंची मध्ये असणारा संघ महालक्ष्मी कादळी संघ आपण पाहतोय. किनाऱ्याच्या दिशेने आलाय महालक्ष्मी कादळी संघ. द्वितीय क्रमांकाचा मान महालक्ष्मी कादळी संघाने यावेळी आपण पटकावलेला पाहतोय. या विश्वनगरीमध्ये आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण ठरणार आणि प्रथम क्रमांकाचे रोख रक्कम आपण पाहतो उमेशजी देसाई सर यांकडून प्रथम येणाऱ्या संघासाठी रोख रक्कम असेल आणि त्यानंतर आदरणीय गौरी दळवी मॅडम यांच्याकडून प्रथम क्रमांकाचा चषक आपण पाहतोय. टोटल 7 संघांनी सहभाग घेतला आणि 7 संघांपैकी एक संघ मातब्दार ठरणार. कोण ठरलाय? झिरो फिगरचा हिरो. संघाचं नाव आहे, अनेक वर्ष बोलीभाषा राहिली आहे. संघ आहे साबरमळा चिंचकरी. प्रथम क्रमांकाचा मानकरी या विधानाय अंकित डोळ्यांची पार्ट पहिल्या वेळी होती. संपूर्ण संघ गवळी या ठिकाणी दाखवत आहे. साबरमळा चिंचकरी रोख रक्कम आणि आकर्षक चषक चमचमणारी लग्नाकडे ट्रॉफी आपण पाहतोय. ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली असेल गौरी दळवी मॅडम यांनी. ही ट्रॉफी आम्हाला चषक इथे प्रदान केलं जाते आणि त्यानंतर उमेशजी देसाई सर यांच्याकडून प्रथम येणाऱ्या संघासाठी रोख रक्कम यावेळी देण्यात आली आहे. सर्व अतिथी मान्यवर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत करायची असेल. या स्पर्धेतील अंतिम विजेता प्रथम क्रमांकाचा मान यावेळी पटकावला असेल. ग्रेट ऑफ चिंचकरी संघ. या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ आपण पाहतोय. अतिशय सुंदर आपण बातमीशी पाहिली आणि ताळमेळ देखील दोघांमधला अतिशय कॉम्बिनेशन पाहिल्याने एकदम जबरदस्त. त्यामुळे साबरमळा चिंचकरी संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी यावेळी ठरला असेल. आणि जल्लोष केला जातोय साबरमळा चिंचकरी या संघाकडून. क्रिकेट